हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा मी एकदम परफेक्ट असा रवा ढोकळा बनवलेला आहे आणि त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी रवा. रवा जाड किंवा पातळ असला तरी चालेल, काही हरकत नाही. आणि आता ह्यामध्ये मी घालणार आहे 1 छोटा टेबलस्पून निंबू फूल. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि ह्यात आपल्याला आता 1 किंवा 2 टेबलस्पून रिफाईंड ऑइल घालायचे आहे. आणि आता आपल्याला ह्यात घालायचे आहे 2 ते 3 टेबलस्पून दही, किंवा तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा दही घेऊ शकता. पण मला ह्यावेळेस दही जास्त प्रमाणात नव्हतं घ्यायचं, म्हणून मी त्यामध्ये निंबू फूल घालून बघितलं. तर आपण पाहिलं की मी 1 छोटा टेबलस्पून निंबू फूल घातलेलं. तर आता मी ज्या वाटीने रवा घेतलेला त्याच वाटीने मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे. थोडं थोडं करून आपल्याला ते पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे रवा. 1 पूर्ण वाटी मी ह्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि रवा. तर तुम्हाला माहिती आहे की रवा नंतर थोड्या वेळाने तो फुलणारच आहे. आता आपल्याला हे सर्व मिश्रण झाकून 5 ते 10 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे गॅसवरती गरम करण्यासाठी, कारण की माझ्याजवळ स्टीमर नाही आहे. जर तुमच्याजवळ स्टीमर असेल तर तुम्ही त्यातसुद्धा करू शकता. तर रव्यामध्ये पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे, म्हणून मी आता पुन्हा अर्धी वाटी पाणी अजून त्यात टाकलेलं आहे आणि चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळेच तर आपला ढोकळा एकदम मस्त असा फुलणार आहे, स्पॉन्जी बनणार आहे. तर आता इथे मी घेतला आहे 1 पाऊच लेमन फ्लेवरमध्ये इनो, आणि आता हे पाऊच पूर्ण आपल्याला ह्यात घालायचं आहे. आणि आता हा इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 थेंब पाणी घालायचं आहे. तर इनो घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ त्याला असं ठेवायचं नाही, पटापट आपल्याला त्याची प्रोसेस करायची आहे. इनो घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मी इथे एका कुकरच्या डब्याला तेल लावून ठेवलेलं होतं आणि आता त्यात मी पटकन हे मिश्रण ओतणार आहे. तर ह्याची थिकनेस तुम्ही पाहू शकता, इतक्या प्रमाणामध्ये मी ह्याला ठेवलेलं आहे. एका साईडला मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं कुकरमध्ये. जर आता ह्यामध्ये जर बबल्स असतील तर ते निघून जाण्यासाठी थोडंसं ह्याला आपल्याला असं आपटायचं आहे. तर आता ह्याला पटकन आपण कुकरमध्ये ठेवूया आणि कुकरचं झाकण लावण्यापूर्वी आपल्याला कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे आणि 20 ते 25 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर आता मी ढोकळा कुकरमधून बाहेर काढलेला आहे, काढून ठेवला होता थोडा वेळ. तर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता मी चाकून ह्याला लूज करून घेते आणि आता आपण हे जे पीस पाडूयात. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा तरी हा ढोकळा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेला ढोकळा कसा झाला आहे ते. आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायसाठी फोडणी द्यायची आहे. तर 1 मोठा चम्मच मी फोडणीसाठी तेल गरम केलेलं आणि त्यामध्ये 2 मिरच्या फक्त मी कापून घेतलेल्या आणि 1 कढीपत्त्याची डाळ आणि थोडीशी मोहरी. तर अशा पद्धतीने आपल्याला हा तडका ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर आज मी बनवलेला पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूयात आपण अशा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.